दरम्यान एकीकडे ऑपरेशन लोटस हे शिंदेंच्या पक्षाबाबत राबवलं भाजपकडनं जात असल्याची टीका होत असतानाच आता या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे नेते अंबादास दानवेंनी एक महत्त्वाची टीका करताना काहीसा टोला देखील हाणलेला आहे। एकनाथ शिंदेंचे मंत्री त्यांचं ऐकत नसल्याचा दावा त्यांनी केला। मुख्यमंत्री फडणवीस शिंदेंच्या मंत्र्यांना कंट्रोल करत असून त्यांचं नेतृत्व उदय सामंत करत असल्याचं दानवे म्हणाले। केवळ एवढंच नव्हे तर फडणवीसांच्या कंट्रोलमध्ये असलेले हे नेते आज ना उद्या भाजपात जातील अशी भविष्यवाणी देखील अंबादास दानवेंनी करूनही टाकली। भारतीय जनता पार्टीने दिलेले काही उमेदवार काही ठिकाणी जागा भले त्यांना सुटली असेल त्यावेळेस, पण उमेदवार भारतीय जनता पार्टीचेच आहे। अमोलजी पटेल मुंबईमधला अजूनही कधी शिंदेचा फोटो सुद्धा लावत नाही, निवडून आला त्यांच्या पक्षाकडून। त्याचे फोटो देवेंद्रजी नरेंद्र मोदीचे असतात, बाकी काय कोणाचं लावत नाही। हे लोक आज नाही तर उद्या सगळे भारतीय जनता पार्टीत जाणार आहेतच। राणे आले निवडून, पण ते काय त्यांच्या पक्षात आहे का? एकनाथ शिंदे साहेबांचे कित्येक मंत्री त्यांचं ऐकत नाही, त्यांना कंट्रोल देवेंद्रजी फडणवीस साहेब करतात आणि याच्यात उदय सामंताचं नाव एकदम वरचं आहे। अन्य काही मंत्री त्याच्यामध्ये आहेत, मला वाटतं ते हळूहळू यथावकाश समोर येतील। त्यामुळे जे सत्य आहे ते सत्यच आहे। उदय सामंत लीड करतायत या दुसऱ्या याच्यासाठी ते मला माहिती नाही, परंतु ते एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकत नाही एवढं मला माहिती आहे। त्यांना ऑपरेट देवेंद्रजी फडणवीस करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।